माणसे सगळे जनावरे नसतात. ऐकलं असाल सांगून गेले ज्ञानेश्वरी माणसापेक्षा मेंढर बरे. चार मासे दिसतात सगळे जनावर नसतात. सगळ्या नोटा कागदाच्या असतात. सगळी कागदे नोटा नसतात. सगळ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी असतात. सगळेच विद्यार्थी आदर्श विद्यार्थी नसतात. सगळ्या शाळेमध्ये अध्यापक अध्यापिका असतात. पण सगळेच अध्यापक मुख्याध्यापक नसतात. स्वतःसाठी असे जगा जगल्यासारखे वाटले पाहिजे. देशासाठी असे जगा थोडे तरी रक्त आटले पाहिजे. समोर बघा इकडे तिकडे बघू नका. कोण लक्ष द्या ऐकून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यासाठी खा खाण्यासाठी जगू नका. स्वतःसाठी जगू नका. ऐकला असाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगितले? स्वतःसाठी जगलास मेलास देशासाठी मेलास कीर्ती रूपाने कायम जगलास. पण आज एज्युकेशन खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे. आपल्याकडे एज्युकेशन पाहिजे. जगण्याची पात्रता पाहिजे. मग सांगा शिक्षणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एज्युकेशन. ज्ञानी व्यक्ती स्वामी विवेकानंद काय सांगते? आय वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्मड, स्टेट ऑफ माइंड इज इनक्रीज्ड, इंटलेक्ट एक्सपांडेड, वन कॅन स्टँड अँड ओन स्पीक. शिकलेला मनुष्य काय पाहिजे? चारित्र्य संपन्न. एकच वाक्य सांगणार. हा विषय फार मोठा आहे. पण जगात इतके चांगले वागा सगळा समाज मनापासून हात जोडेल आणि एक चांगला मनुष्य 100 लोकांना चांगली व्यक्ती बनवेल. लक्षात घ्या. पण प्रयत्न करा. बौद्धिक पात्रता व्यापक स्वप्ने फार मोठी स्वतः घडलं पाहिजे. समाज घडला पाहिजे. आणि ज्यांना शिक्षण घ्यायचे त्यांना शिक्षण पाहिजे. कारण गुरु विना विद्या मिळणार नाही. मी आजपर्यंत अनेक शिक्षकांना मान दिला हा वर्गापर्यंत पोहोचला. मला सांगा शिक्षकांना इंग्लिश मध्ये काय म्हणता? काय स्पेलिंग आहे? एकूण अक्षरे किती आहेत बघा? 7. आणि आठवड्याची वार किती आहेत? बघा याचा विचार करा. शिक्षक आठवड्यामध्ये सर्व 7 दिवस कार्यरत असतात. 6 दिवस तुम्हाला शिकवतात. 7वा सुट्टीचा दिवस आहे. पुढच्या भागाचा स्वतः अभ्यास करतात आणि तुम्हाला येऊन शिकवतात. कारण तुमच्यासारख्या सिन्सिअर मुलांना शिकवायचं आहे. त्यांना अभ्यास करावा लागणार. लक्षात घ्या. म्हणून मी सांगतो की सगळ्या समाजाला शिक्षणाचं महत्व कळावं. 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा होतो. लक्षात घ्या. Teacher can never truly teach unless he is still learning himself. Lamb can never light another lamp and continues to burn his own flame. एका दिव्यापासून दुसरा पेटवायचा आहे. स्वतः प्रकाशमान पाहिजे. आई म्हणजे गुरु, शिक्षण म्हणजे गुरु, वडील म्हणजे गुरु आहे. त्यांचा मान राखा. भरपूर ज्ञान घ्या. मोठे व्हा. शुभेच्छा सगळ्यांना. आणि चांगले विचार ऐकायला चांगले वाटतात. आताशी वागल्याशी विकास होणार नाही. कष्ट घ्याल जीवन फुलवाल. सुविचार आहे. प्रयत्नाच्या वेळीला कष्टाचे पाणी दिले असता तशा वेळीला यशाची फळे लागत असतात. आणि सुविचार दुसरा, यशाच्या शिखरावर जाण्यासाठी कष्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. लक्षात घ्या. पण आजकाल काही मुलं मुली अत्यंत गरीब असतात. 2 वेळेचं जेवण पोटभर नाही. हसणाऱ्याची हसतात, बोलणाऱ्याची बोलतात, खेळणाऱ्याची खेळतात. काय खातात कसे जगतात त्यांना जे आपल्याला माहित असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून शाळेमध्ये भरला 100 विचार उत्तर एक बंद कर शाळा आम्ही गरीब बाबाला कबवाली शिका जगाचा म्हणतात. लक्षात घ्या. हिंदी में वाक्य है मनपसंद काम मिल जाए कोई मूर्ख भी कर सकता है. अच्छा इंसान वही है हर काम को मनपसंद बनाता है. खुशी करते बनावर घ्या. आणि माझ्या काही मागण्या. माझं पहिलं मागणं भारताची संस्कृती सांभाळा. जगात कुठे गेला संस्कृती जपा. संस्कार जपा. जन्मभूमी विसरू नका. लक्षात घ्या. म्हणून विनंती करतो आई वडील गुरूंचा मान राखायचा. जे जन्म दिले त्यांना आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊया. जन्म देणाऱ्यांना आई का म्हणतात? आई काय म्हणते? माझ्यापासून जन्मलेला मुलगा किंवा मुलगी असू द्या ज्या वेळी आई म्हणून हाक मारतील. आई म्हणल्याबरोबर माझ्या बाळाच्या ओठाला ओठ सुद्धा लागू नये. एवढा सुद्धा त्रास माझ्या लेकराला आयुष्यात कधी होऊ नये एवढी माया नावातच आहे. पण आजकाल काही मुलं वाईटाची संगत करतात. नशेमध्ये असतात. आपल्याच आईचा खून करण्याचा गंभीर प्रयत्न करतात. आई काय म्हणते? बाळा मरायला तयार आहे. मारणारा दुसरा कोण नाही. माझंच बाळ आहे आणि माझ्या बाळाचा प्रत्येक खेळ मला आवडणार आहे. कारण मी त्याची आई आहे. मरण्यापूर्वी शेवटची माझी इच्छा अशी आहे मला मारण्यासाठी जो हत्यार असतो हत्यार पुन्हा धरून नको. बाळा ते धोक्याचं आहे. कोणा चांगलं जीवन राहणार नाही. सगळ्या तुझ्या आई नसतात. मला खूप मोठा हो. शुभेच्छा तुला. ज्यांना ज्यांना आई असते आईचं महत्व कळणार नाही. ज्यांची आई मरून गेली त्यांना विचार आई म्हणजे काय? घरी गेला पहिला आईलाच भेटतात. आईची नसते काय होती अवस्था समजून घ्या. वडील म्हणजे हेड ऑफ द फॅमिली. वडील लक्षात घ्या. कुटुंबाचे लहान बाळ असणार, म्हातारे माणसं असणार, कोणी अपंग, कोणी आजारी असणार, कोणी लग्नाच्या वयाची असणार. अहो सगळ्यांची काळजी घेणारे कुटुंबाचे प्रमुख कुटुंबात नसतील त्या कुटुंबाचा विकास राहिला बाजूला. काही दुर्दशा होणार. तुम्हीच काळजी करावी लागणार आहे. आणि गुरूंच्या दोघे आई वडील आहेत. वर्गात बसले लेक्चर ऐकू लागला. स्वतःच्या आई वडिलांना दोघांना विसरता. सांगा प्रचंड शक्ती गुरुत आहे. सकाळी उठला आंघोळ झाली पहिल्यांदा आई वडील गुरु यांना रोज नमस्कार करावे. ही संस्कृती म्हणजे वैयक्तिक विनंती. दुसरं माझं मागणं विश्व स्पर्धात्मक आहे. परीक्षा कोणतीही असू दे शाळेत किंवा जीवनातली नंबर पहिला पाहिजे. शेवटचं मागणं मानव पवित्र व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा मानव जन्म मिळेल सांगता येणार नाही.
चांगले बघा, चांगले ऐका, चांगले बोला, चांगले वागा, समाज चांगले घडवा. शुभेच्छा. सगळ्यांना जगता आलं पाहिजे असं समाज घडवा लेकरांनो, समजून घ्या. आणि यासाठी मी विनंती करतो, तुमचा विकास झाला, पर्यावरणाचा करा. पर्यावरण दुसरं नाव निसर्ग. निसर्गाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नेचर इज अ टीचर म्हणतात. हा विश्वव्यापक असा गुरु आहे, लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, विश्वव्यापक असा गुरु आहे. म्हणून काय काय शिकवतो आपण? मानव समजून घे. कोणाशी धरती, जमीन म्हणजे काय? मानवाची दुसरी शाश्वत आई, आई दोन. नाशिवंतानी शाश्वत, नाशिवंताई काय करते? जन्म देते, माया करते, खाऊ घालते, वाढवते, मरून जाते. आणि शाश्वत आई जमीन आयुष्यभर सांभाळते. कोणाची धरती, कोणाची हवा, कुणी लाविला आकाशी दिवा, तू 4 दिवसाचा रे मानवा, नको तुझं मला वानवा. जर तू मला त्रास केला, मला होतं तुलाच होईल. पूर्वी माणसे 100 वर्षे जगली, आजकाल जगतात का? ज्ञानी माणसं म्हणतात पर्यावरण बिघडू लागलंय. सांगा, पर्यावरण कोण बिघडवताय? हुशार आहे हो. आजकाल लक्षात, पर्यावरण का बिघडतं? का बिघडतं सांगेन, ताट बसा, समजून घ्या. पर्यावरण बिघडायचे तुम्हाला कधी हे कळायचे? पर्यावरण बिघडायचे तुम्हाला कधी हे कळायचे? जाता येता मला हो दिसता, नको नको तिकडे बघत असता, आता तरी चांगले वागायचे तुम्हाला कधी हे कळायचे? वर्गात काही जण बोलत असता, शिकवताना त्रास देता, नवीन विषय शिकवायचे तुम्हाला कधी हे कळायचे? लाईटचा वापर कसाही करता, पाण्याचा वापर कसाही करता, बघा परवडायचे तुम्हाला कधी हे कळायचे? जाणाऱ्या नदीला अडवून ठेवता, भूकंपात तुम्ही सापडून मरता, नदीला समुद्र दाखवायचे तुम्हाला कधी हे कळायचे? देवाच्या नावाने बोकाड कापता, हवस म्हणून शिकार करता, प्राण्याने कसे हो जगायचे तुम्हाला कधी हे कळायचे? देवाला मानवाला वंदन करता, वंदन म्हणजे काय समजता, अर्थच माहित नसायचे. पर्यावरणाशिवाय माणूस जगणार नाही, लक्षात घ्या. पर्यावरण वाचवा, आपण आपलं आयुष्य वाढेल. लक्षात ताट बसा. सांगा, तुम्हाला पर्यावरण विषय आवडतो? त्याचं दुसरं नाव जग. काय म्हणतात? ज्याला जग आवडतं, जगाला आवडते. ताट बसा. आणि 2 मिनिटं तोंडी परीक्षा सर्वांना म्हणायला सांगणार आहे. जे कोण म्हणतील जगाला आवडतील, तुम्हाला अजून भरपूर सांगायचं आहे. समजून घ्या, मोठ्याने म्हणा. पर्यावरण शिक्षणाची, पर्यावरण शिक्षणाची, मला ऐकायचं वाढ, मोठ्याने म्हणा. पर्यावरण शिक्षणाची, पर्यावरण शिक्षणाची, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, लाई 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 न्यारी, लाई 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 न्यारी. मानव जीवन हे, मानव जीवन हे, आनंदाने भरी, आनंदाने भरी, आनंदाने भरी, आनंदाने भरी. जोंधळ्याच्या भाकरीची, जोंधळ्याच्या भाकरीची, जोंधळ्याच्या भाकरीची चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीची चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी. लाई 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 न्यारी, लाई 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 न्यारी. पंढरीचा राजा येतो, पंढरीचा राजा येतो, जनाईच्या घरी, जनाईच्या घरी, जनाईच्या घरी, जनाईच्या घरी. पर्यावरण शिक्षणाची चवलय न्यारी, पर्यावरण शिक्षणाची चवलय न्यारी, न्यारी चवलय न्यारी, चवलय न्यारी, चवलय न्यारी, न्यारी. लय लय न्यारी. जाताना पर्यावरण अधिक परिचय होऊ दे. एखादा विनोद सांगेन. तुला विनोद आवडतात? कंटाळा आलाय? नाही सर. हुशार आहे हो. विनोद सांगणे हास्य हसवणे गरजेचे आहे. वैज्ञानिक आहे. काय सांगते विज्ञान? हसवणे व्यायाम असल्याने आयुष्य वाढते. हुशार आहे हो. कोणी बोलायचे नाही. हा सांगतो. गेल्या वर्षी वाईट अनुभव आलाय. गेल्या वर्षी कॉलेजमध्ये जोक सांगताना 2000 विद्यार्थी सगळे शांतपणे ऐकत होते. 5-50 मागे बसलेले आधीमध्ये बोलत होते. शेवटी इतका वाईट परिणाम झाला. विनोद संपला, सगळे खूप हसले, पण आधीमध्ये बोलत होते त्यांना विनोद समजला नव्हता. निराशून गप्पा बसले होते. समजा झाला.
सूचना ऐकून घ्या. ज्यांना विनोद समजेल त्यांना हसून घ्या. ज्यांना समजत नाही, निराश व्हायचं नाही. कमीत कमी जवळपास जे कोण हसतात त्यांना बघून काय चालू करूया. ऐकून खरंच नक्की शपथ अवघड आहे विचारा इतर समजेल. ऐकून घ्या पहिल्यापासून. फार वर्षापूर्वी वर्षापूर्वी वाटलं नव्हतं हसवू शकेल. अगदी नोंदाचा पत्ता नाही. हिंदीमध्ये म्हणते आहे कितनी सी बात थी हंसते हो क्या शुरुआत है आगे आगे देखो. वर्षापूर्वी एका गावात किती गावात एका मुलगा दुसरीतला शाळेची वेळ झाली होती. त्याला शाळेत घेऊन जायचे म्हणून त्याचे दोन लहान मित्र रगडे येतात. मुलगा रडत बसला होता. मित्र विचारतात रडत कशाला बसलाय. त्या मुला काय सांगायचं सकाळपासून मम्मी पप्पा एकमेकांबरोबर भांडत बसले. काय सांगायचं एकमेकांना शिवी देत आहे. माणसं भांडण नाही चालणार आहे. मग खरं सांगता काय सांगायचं सकाळपासून मम्मी पप्पा एकमेकांना शिवी देताना आमची मम्मी पप्पा डायरेक्ट गाड हो म्हणते. पप्पा मम्मीला माकाड म्हणते. यासाठी रडतो. एक झालं माकाड एक झालं कळेना. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी कळलं पाहिजे मी माणूस आहे. वागायला चालू करतो. मानव मानव म्हणजे काय. मा म्हणजे काय मायेने वागणारे. जमलं तर दुसऱ्याचं चांगलं करा पण वाईट कोणाचंही करायचं. कारण लेकरांनो जीवन बघता बघता संपणार आहे. लक्षात घ्या. कोणाच्या पापात पडायचं नाही. लक्षात घ्या. मा म्हणजे मायेने वागणारे. न म्हणजे नम्रतेने वागणारे. व म्हणजे वफादारे. कर्तव्यदक्ष प्रामाणिक राहा. समाज घडवा. आणि या ठिकाणी या 2 मिनिटं हिंदी. आप लोग हिंदी समझते हैं भाइयों धन्यवाद. भाइयों बहनों हिंदी ज्यादा आती नहीं. 2 शेर सुना चाहूंगा ध्यान से सुनिए. पहला शेर है आके कॉलेज में आपके मैं बड़ा तकदीर वाला हो गया. आके कॉलेज में आपके मैं बड़ा तकदीर वाला हो गया. आने से क्लास में आपके मेरी जिंदगी में उजाला ही उजाला हो गया. अगला खतरे आएंगे हजारों. खतरे आएंगे हजारों. महात्मा गौतम बुद्ध काय शिकवले जगाला. जग हे दुःखाने भरलेले आहे सुखाने नव्हे. सुखाची वाट फक्त बघू नका. दुःख भोगायची तयारी करा. थोडंफार जगू शकता. खतरे आएंगे हजारों लेकिन डरता कौन है. कल आने वाली मौत आज आई तो उसे डरता कौन है. फैसला तो मैदान में होता है. इंसान को जगाकर मारता कौन है. अगला शेर है इंसानियत की रोशनी गायब हो गई कहाँ. साए है इंसान के इंसान कहाँ. कर लो तौबा वक्त आने से पहले. पढ़ लो नमाज मौत आने से पहले. अल्लाह के करम का करिश्मा होगा. माँ बाप के दुआओं का तौबा होगा. अगला शेर है होशियार लोग हाथ के भविष्य पर भरोसा नहीं करते. तकदीर उसकी भी होती है जैसे हाथ नहीं होते. अगला शेर है इंसान की जिंदगी खुशी से जीने के लिए है रोने के लिए नहीं है. मत कहो मैं इंसान हूँ लेकिन परेशान हूँ. भगवान को मत कहने दो मैं तुझे इंसान बनाकर खुद परेशान हूँ. तुला माणूस बनवलं फारच वाईट वाटलं एवढं वाटू नाही. लक्षात घ्या. कारण झोपे जरी असला तेव्हाच लक्ष असतं. विसरायचं नाही. देह जे करील त्याची आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म त्याचे हे तो ईश्वर. लक्षात घ्या. म्हणजे कधी नर्वस व्हायचं नाही. चुकून सुद्धा निराश व्हायचं नाही. जगी आनंद आहे लुटणारा पाहिजे आणि तरी राम आहे बघणारा पाहिजे. निराश कधी होऊ नका. काही मुलं साध्या गोष्टीतून आत्महत्या करतात. 12वी विषय नापास झाले आत्महत्या करतात. आत्महत्या करणे बरोबर ते चुकीचं आहे. मला सांगा आत्महत्या करण्यासाठी क्वालिफिकेशन 12वी पाहिजे का. एक विषय राहिला ऑक्टोबरला बसा नोव्हेंबरला पास व्हा. पुन्हा राहिला एप्रिलला बसा मेला पास व्हा. ट्राय ट्राय डोंट क्राय. सरेंडर. संकट म्हणजे शत्रू शरण जाऊ नका. माणूस सुद्धा सापडेल. ट्राय ट्राय but never surrender. क्लिअर युअर पेपर either in the May or the November. Where there is a will there is a way. After November there is a May. पुन्हा प्रयत्न करा. पण निराश व्हायचं नाही. थांबायचं नाही. थांबला तो संपला.
बोलूया मस्त मराठी चालेल का? दरवर्षी जून महिना 5 तारीख जागतिक पर्यावरण दिवस. प्रकल्पाचे नाव ठेवा व्यसनमुक्त गाव. कसलं गाव? व्यसनमुक्त गाव. काही माणसं दारूचं व्यसन करतात. ज्यांना दारूचं व्यसन आहे 1 लाख पगार असतो. कुटुंबाचा विकास नाही. पगार झाला 1 तारखेला. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत महिन्यातील पहिले 10 दिवस गरम, नंतरची 10 दिवस नरम, शेवटची 10 दिवस बेशरम. त्याला शेर आहे. दारू म्हणजे नरक आहे. अहो त्यांचं घर पण नरकच आहे. दारू म्हणजे नरक आहे. अहो त्यात अर्क आहे. आणि पिणारा महा आणि तुम्ही जाताना कोणतंही काम करा. आपल्या देशी संस्कृती काही माणसं बघा एड्स मध्ये म्हणतात एड्स पासून सावध राहा. एड्स आणि शहर आहे पल भर की खुशी है 2 मिनट का नाता है कुछ भी नहीं रहता है. आपल्या देशात संस्कृती पूर्वाच्या देशात लग्न करायचं म्हटलं मला माहितीये का लग्न म्हणजे काय? म्हणजे एकदा पण झाले ना. लग्न करायचं म्हटलं 4 महिन्यापूर्वीपासून तयारी करायची. नातेवाईकांना सगळ्यांना कळवायचं. गाव गोळा सरपंच अरेंज मॅरेज. आणि आता जी नवीन पद्धत कुठली आहे ती हुशार रे हो. मराठीमध्ये काय म्हणतात? प्रेम नंतर झाला तर झाला. तुम्ही लग्नात या आधी प्रेम केला नंतर लग्न केला लग्नानंतर पुन्हा प्रेम मिळेल याची गॅरंटी नाही. पुढचं वाक्य असं लक्षात असू द्या. प्रेम म्हणे काय म्हणतो? प्रेम म्हणे चल प्रेमापाशी. प्रेम म्हणे चल प्रेमापाशी. बुद्धी म्हणे वेड्या गळ्याला लागेल फाशी. बातम्या आवडतात जन्माच्या आधीपासून. तुम्ही आजपर्यंत आकाशवाणीच्या सांगलीच्या पुण्याच्या दरवाजा ऐकला. आमच्या साल केंद्राचं नाटक मस्त आहे. आकाशवाणी सुंदर असे नाव आहे. आकाशवाणी स्मशानभूमी केंद्र. हिंदीमधून बातम्या देतील. प्रेत साहेब निर्जीव चालू करूया. 239.8 मीटर किंवा गाव सोडून अर्धा 1 मैलावर आम्ही आकाशवाणीच्या स्मशानभूमी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे काहीतरी वाजले. हिंदीतून बातम्या देतील. प्रेत साहेब निर्जीव व त्या बातम्या आम्ही आमच्या आकाशवाणीच्या आमच्याच केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ही आकाशवाणी कब्रस्तान केंद्र आहे. अब आप मुर्दों से समाचार सुनिए. जिंदाबाद से मुर्दाबाद जाने वाले हवाई जहाज अचानक आकाश में उड़ गए और उस इलाके की पुलिस की तलाशी शुरू है. हैदराबादी की बिल्ली दिल्ली की गली में गई. वही चर्चा हो रही है. इस में एक लड़का स्कूल में फेलने के कारण खुदकुशी करने की कोशिश की लेकिन कर नहीं सका क्योंकि उस वक्त वो मरना नहीं चाहता था. कल रात 40 लोगों ने चोरी करने की कोशिश की. कुत्ते की आवाज से लोग चोरी नहीं कर सके लेकिन उन लोगों ने कुत्ते को ले गए. आज सुबह 7 बजे एक आदमी ज्यादा खाना खाने के कारण मर रहा था. डॉक्टर मुर्देश्वर प्रसाद की पूरी कोशिश से जान तो चली गई लेकिन मुर्दा से सलामत है. आपको आकाशवाणी से सुना जा रहा है. कल मुंबई में एक आदमी पानी पीने के लिए नदी में डूब गया. 3 दिन गायब हो गया. 3 दिन के बाद खुद ऊपर आ गया. आज देश में कलाकार शिवाजी का कार्यक्रम बड़ी धूमधाम से हो रहे. लोगों का कहना है कलाकार बहुत पैसा. इसके साथ ही ये समाचार समाप्त होते. नमस्कार. या होईल चुकून कधी माझी तुमची भेट होईल न होईल ग्रंथात उल्लेख आहे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. 1 लाख तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जन्म झाला काही दिवस आई वडील काहींच्या पदात ते पण नसतात. कारण ज्यावेळी गर्भवती महिला बाळाला धर्म दवाखान्यात जाते डॉक्टर काय सांगतात? गंभीर अवस्था असेल काय सांगतात? दोघांपैकी एखादा वाचवू शकतो बाळ किंवा आई. पटकन सांगा पटकन हे करा. कोण पाहिजे बोला. लक्षात घ्या त्या बाळाला आईची आणि आईला बाळाची भेट होईल की नाही शंकात्मक आहे. लक्षात घ्या. आणि विनंती करतो काही दिवस आई वडील नंतर बहीण भेटणार भाऊ भेटणार पती पत्नी असणार लेकरं नातवंड असणार. पण आयुष्याच्या शेवटी सुरुवातीचे कोणीही भेटत नसतात. दुःखाचा प्रसंग आल्यानंतर आठवण काढतो. आई माझी चांगली होती वडील चांगले होते भाऊ गुणाचा बहीण मायव पण भेटता येणार नाही. तुम्ही अजून लहान भरपूर जगायचं आहे.
एक सुद्धा नातं तोडायचं नाही, सगळ्या नाती गोळा करा. मोठं माणुसकीचं नातं निर्माण करा. जोपर्यंत जगात माणुसकी असेल तोपर्यंत जगात माणूस दिसेल, लक्षात घ्या. आणि यात मी साधा माणूस आहे. समाज विकास करणे हे साधे लोकांचं काम नसतं, त्यागी लोकांचं काम आहे, फार मोठ्या लोकांचं काम आहे. पण मी साधा माणूस आहे. फक्त थोरांची पुस्तके वाचा हे मी सांगू शकतो आपल्याला. थोरांची पुस्तके वाचा, समाज घडवा. थोर व्यक्ती जन्माला आले, प्राणार्पण केले, कुटुंबाचा त्याग केला म्हणून भारत देश स्वतंत्र बघायला मिळाला. आठवण करतो, समजून घ्या. जर आठवू थोर व्यक्तींना, महात्मा गांधींना, पंडित नेहरूंना, टिळक साहेबांना, आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे भाग्य विधाते. शिवाजी, शी म्हणजे शिलावरण, वा म्हणजे वातावरण, जी म्हणजे जीवावरण, सर्व गुण संपन्न पर्यावरण. शिवराय, शिव म्हणजे शिवनेरीमध्ये जन्म, राय म्हणजे रायगडमध्ये मृत्यू, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, असे असावे मावळ्यांचे वर्तन. अशी होती शिवरायांची शिकवण. आणि त्या काळात तलवार सगळ्यांच्या हातात होती, ताकद सगळ्यांच्या मनगटात होती. स्वराज्य स्थापनेची इच्छा शिवरायांच्या रक्तात होती. भाग्यवंताला जन्म देणे जिजामातेच्या भाग्यात होते. वंदन जिजामातेला, वंदन जिजामातेला, त्यांच्या त्या प्रिय लेकराला, त्यांच्या त्या प्रिय लेकराला. वंदन शिवाजीराजेना, वंदन शिवाजीराजेना, 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 वंदन शिवाजीराजेना, त्यांच्या महाराष्ट्राला जिरहाजी, साऱ्या महाराष्ट्राला जिरहाजी. काही भागवत म्हणतात, तुझ्या कीर्तीने महाराष्ट्राचा भगवा फडकतो आज. शिवाजीराया प्रणाम माझा तुझला, शिवाजीराया प्रणाम माझा तुझला. जिजामातेने जन्म दिला तुला शिवनेरी किल्ल्याला, राजवाड्यामध्ये आनंद झाला पुत्राला जन्माला. शहाजी राजा पिता शोभला, पुत्र या शिवबाला. शिवाजीराया प्रणाम माझा तुझला, लुटुपुटूचे खेळ खेळला शिवबाळ हाताना. पोटे छाटून धडा शिकविला शाहिस्ते खानाला, औरंगजेबाची झोप उडाली पाहून या शिवबाला. शिवाजीराया प्रणाम माझा तुझला, अफजल खानाने विडा उचलला शिवबाला मारण्याला. पत्र पाठवून संदेश दिला येतो तुझ्या भेटीला. अफजल खानाचा मृत्यू झाला प्रतापगडाला. मरावे कीर्ती उरावे. आज तुमच्या समोर लेक्चर आलो म्हणून वाटलं सुद्धा नव्हतं एवढी शांतता आपल्या वर्गात. मला तुमच्याकडे तुम्ही टॅलेंटेड आहात, म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही टॅलेंटेड आहात, सिन्सिअर आहात, लेक्चर समजून घेत असता, डिसिप्लिन ठेवत असता. पण मला तुम्ही शिस्त देऊ शकाल हे वाटलं नव्हतं बाळांनो. सर्वांचे उपकार झाले अशी मी सांगायला हरकत नाही. आणि विनंती करतो की मी कुठे नोकरी करत नाही, माझा कसला व्यवसाय नाही, म्हणजे माझी कुठे शेतीवाडी नाही. मी कधी मुलांच्या समोर लेक्चर देतो, कधी पालकांच्या समोर, कधी टीचर ट्रेनिंग शिक्षकांसमोर, कधी विद्यापीठ, कधी सर्व सर्व ठिकाणी लक्षात घ्या. आणि काही दिवसामध्ये तिकडे मंगळवार पेठेत लक्षात घ्या, गेल्या काही दिवसापूर्वी माझं लेक्चर झालं, त्यावेळेस लक्षात घ्या आमदार साहेब सुद्धा कोल्हापूर भागातले उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघटना होती, लक्षात घ्या. त्या कृष्ण कॉलेजमध्ये तो लेक्चर झालं होतं, लक्षात घ्या. अशा प्रकारे मी लेक्चर होत असत मी. पण मी साधा माणूस आहे, मी साधा माणूस आहे. मला हे इतकं माझ्याकडे ज्ञान भरपूर नाही आहे. मी हे सुद्धा सांगू शकत नाही माझा जन्म का झाला असावा, हे पण मी सांगू शकणार नाही. आणि एवढी वर्ष मी का जगलो सांगू शकत नाही. कोरोनाचे 2 लाख गेल्या, माझ्यापेक्षा लहान माणसं संपले, मी अजून का थांबलो म्हणजे मी सांगू शकत नाही. माझ्याकडून सेवा का घडते, मी साधा माणूस आहे. नो वन इज परफेक्ट, इन इज इम्परफेक्ट वर्ल्ड, लक्षात घ्या. मग मला काय सांगता येईल म्हणून विनंती करतो. ही सेवा माझ्या हातून घडते, माझं भाग्य समजतोय. फक्त 2 प्रकारची शक्ती आहेत, लक्षात घ्या. मानवाची आणि देवाची 2 शक्ती जगात आहेत. ज्या गोष्टी माणसाच्या हातून होत नसतात त्या गोष्टी देवातून होतात आणि जगतालाच असतं. साधं बोलून घ्या, अत्यंत आजारी माणूस आहे, दवाखान्यात नेला, डॉक्टर काय करू शकले नाही, काय सांगतात, देवावर भरोसा ठेवा, खायला ते घाला, सेवा करा, संपला विषय, लक्षात घ्या. पुढचं काम देवाचं. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, लक्षात घ्या. म्हणून समजून घ्या सगळ्याने. फक्त चांगलं काम करा, चांगलं म्हणून घ्या. दोघांना सुद्धा चांगलं वाटतं, देवाला मानवाला दोघांना चांगलं वाटू द्या, असं जीवन जगा. आणि मी ही सेवा का करतो, वाईट काम करून लाख रुपये गोळा करण्यापेक्षा साधं काम करा, पोट भरलं समाधान माना. अहो एवढं अभ्यास करायचं, लांबून यायचं, कष्ट करायचं, अभ्यास करायचा, कोणतं काय म्हणते ते म्हणून घ्यायचं, फर्स्ट क्लास मिळवायचं, नोकऱ्या करायच्या, व्यवसाय करायचे, सगळं करायचं. कोण सांगितलंय? अहो एका गुंडाच्या आधी काम करा, दोन खुणा केला, संपला विषय, पिढ्यापुढे बसून खा, लक्षात घ्या. पण ही सेवा का करतो मी, चांगल्या गोष्टी का कराव्या हे लक्षात ठेवा. थोड्याच्या साथीत राहण्यापेक्षा दवाचा थेंब बनून चातकाची ताण भागवणे उत्तम. स्वार्थ हे नाशवंत, परमार्थ शाश्वत आहे. आणि मुलामुलीची सेवा का करायची, आपल्याला चांगलं असतं, दुसऱ्यांना का देवा, आपण चांगलं म्हणून घ्यायचं आहे, चांगलं करून जायचं आहे, या सर्व जन्माला लक्षात घ्या. म्हणून म्हणजे आपल्याला
मुली मुले देवाघरची तुमची सेवा केली, देवाची सेवा झाली. मी खात्रीपूर्वक सांगतो, लक्षात घ्या आणि विनंती करतो. मुली मुले देवाघरची फुलं. मी कधी कधी मी बोलताना कधी 50 कधी 500 लेकरं समोर असतात. सगळे लेकरं मी बोलू लागलो देवासारखे शांत बसलेले असतात. अर्थ काय होतो, माझ्या देशाच्या विद्यार्थींच्या रूपातून मला देवाचं दर्शन घडत असतं. यावेळी जास्त मिळवायचं नसतं माणसाला. कधी हसवतो, कधी शांत बसवतो. चांगलं पाहिजे. सगळ्याच लेकरांच्या घरात हसायला मिळतं सांगता येणार नाही. काही ना आई नसते, काही ना वडील नाहीत, काही कटकटी वातावरण चांगलं नाही. महिन्यात एकदा पण हसायला मिळत नाही. आणि वाढतं वय आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला हसलं पाहिजे. तुझी वाढ होईल वाढणं लक्षात घ्या. आणि प्रत्येक 24 तासाला मनातून हसला एकदा तरी इंद्रिय जागृत होतात. जगावंसं वाटतं, अभ्यास करावंसं वाटतं, कठीण काम सुद्धा करावंसं वाटतं, खूप मोठं व्हावं असं वाटतं. पण हसवणूक असला तर लक्षात घ्या, तुम्हाला ह्या वयात बघा चुका होत असतात. कारण नशा जवळची नशा असते, चुका होत असतात लक्षात घ्या. पण विनंती करतो बाळांनो की आई रागवते, वडील रागवतात, शिक्षक रागवतात, समाजात काही गाडीने चालवलं नाही, काय वाईट काम केलं समाज रागवतो. पण तणाव जो असतो जास्त वेळ ठेवायचे मनाला का वाढायचं वय बाळांनो, जास्त वेळ तणाव ठेवू नका. गेले विसरून जावे, पुढचे जीवन जगावे. लक्षात एवढं मी तुम्हाला सांगून जातो. आणि म्हणून समोरच्या लेकरांना स्वतःचे लेकर समजून हसवून जातो. बोलण्यात काय चुका झाल्या असल्या, आपण वयाने माझ्याकडे खूप लहान, तुझं मन मोठं करा, मला माफ करा. ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटते अंगीकार करा, आविष्कार करा, आकार द्या चांगल्या देशाला. एवढं मला सांगायचं आपल्याला. आणि बोलणं रिक्वेस्ट करतो, मला कोणाला आधार नाही, मला कुठला पगार नाही. आणि ही सेवा करताना मला कुठलं पेमेंट किंवा काय मिळत नाही. तुमची सेवा करताना मी फक्त एवढी विनंती करतो, तुम्हाला भेटायला किती वर्ष लागले असतील? 1990ला सुरुवात, 90ला सुरुवात आहे. 30 वर्षापेक्षा जास्त सातत्याने तपश्चर्या केली, मग मी देव आणि लेकरांना दर्शन दिला. लक्षात घ्या. त्यासाठी हा शेवटचा महिना, शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा. लक्षात घ्या. पुढच्या सर्व प्रयत्न माझी शुभेच्छा तुम्हाला. फक्त एवढी रिक्वेस्ट करतोय, तुम्हाला खरोखर माझे विचार आवडले असतील, चांगले वाटले असतील तर या गरीब माणसाला ही सेवा करण्याची प्रेरणा द्या, त्याला संधी द्या. म्हणून मला कोणाला आला नाही बाळांनो. तुम्हाला जर जमत असेल, माझे विचार चांगले वाटले असतील ना, तर माझ्या प्रवासाला एका दिवसामध्ये 1200 खर्च करून मी सेवा करतो. पण ही सेवा करताना मला मी कंपल्सरी कुणाकडे मागत नाही. लक्षात घ्या. मी रिक्वेस्ट करतो, बाळा मदत करा, मला आधार नाही, मला पगार नाही, जरा मदत करा. मी रिक्वेस्ट करतो, पण कंपल्शन नाही. कारण विचार दोन आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन असतात. पॉझिटिव्ह थॉट्स काय करतात? गुड रिझल्ट, चांगला निकाल लावतात. निगेटिव्ह असतील बॅड रिझल्ट आणि वाईट कारणे. लक्षात घ्या. म्हणून मला 10 किंवा 20 रुपयासाठी मला कोणाचं मन दुखवायचं नाही. ज्यांना इच्छा आहे, मन प्रसन्न आहे. कारण धन कसं आहे? मान धन आहे, फक्त धन नव्हे, मान धन आहे. मन स्वच्छ मनाने शासन लोकांना दिला तर मी स्वीकारेन. आणि चांगले कॉलेज आहे, थोडीशी मदत व्हावी एक अपेक्षा करतो. पण कंपल्सरी करणार नाही. फक्त एवढं आहे की सगळे का उठू नका. फर्स्ट बेंचवाले काही आपल्याकडे येतील, त्यांच्याकडे द्या आणि थोडीशी हेल्प करा. रिक्वेस्ट आहे, प्लीज. फर्स्ट बेंचवाले स्टँडर्ड प्लीज. यू प्लीज कंपाशी देत माझे 10 रुपये लागतात. दप्तर आणायला पाहिजे होतं का?